फैयाज प्रेमजी या एका माणसाने 15,000 लोकांचा जीव घेण्याचा कट रचला होता, अशी खळबळजनक माहिती आता समोर आली आहे। मुंबईतील भायखळा येथे शुक्रवारी मोहरमच्या मिरवणुकीमध्ये आरोपी फैयाज प्रेमजी याने थेट पेन किलर सांगून उंदीर मारण्याचे केमिकल असलेले कॅप्सूल वाटले। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून अनेक धक्कादायक खुलासे या प्रकरणात आता होताना दिसत आहेत। हे संपूर्ण प्रकरण काय आहे, फैयाज प्रेमजी कोण आहे, तसेच या प्रकरणात कोणकोणते खुलासे झाले आहेत, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। मुंबईतील भायखळा रे रोड परिसरात शुक्रवारी मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान एक गंभीर प्रकार घडला। मिरवणुकीत सहभागी लोकांना औषध असल्याचे सांगून कॅप्सूल वाटण्यात येत असल्याचे काही स्वयंसेवकांच्या लक्षात आले आणि त्यानंतर हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचवला गेला। ही कॅप्सूल वाटणारी व्यक्ती फैयाज प्रेमजी असल्याचे निष्पन्न झाले, तसेच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। प्राथमिक तपासात या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फेट हे अत्यंत विषारी रसायन असल्याचे समोर आले। तसेच मिरवणुकीदरम्यान प्रेमजी गर्दीत फिरून लोकांना हे कॅप्सूल देत होता। त्या कॅप्सूलमध्ये पेन किलर्स आणि इम्युनिटी वाढवणारे सप्लिमेंट असल्याचे तो सांगत होता। मोठ्या गर्दीमुळे अनेक लोकांनी त्या कॅप्सूल घेतल्या देखील, परंतु काही वेळातच काही लोकांना त्रास जाणवू लागला। सुमारे 11 जणांना उलट्या, पोटदुखी आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसू लागली। त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। या दरम्यान काही महिला स्वयंसेवकांना या गोळ्यांचे वाटप करणाऱ्या प्रेमजीवर संशय आला। त्यांनी प्रेमजीला थांबवले आणि एका कॅप्सूलची तपासणी केली। कॅप्सूल फोडल्यानंतर आतमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आढळली। त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली। मिरवणुकीत लाऊडस्पीकरवर देखील लोकांना त्या कॅप्सूल न घेण्याचे आवाहन करण्यात आले। पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी फैयाजला ताब्यात घेतले। त्यांच्याकडून सुमारे 14,900 एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅप्सूल जप्त करण्यात आले आहेत। पुढील चौकशीत असे देखील समोर आले आहे की आरोपीने या गोळ्या वाटण्यासाठी आधीच पूर्वतयारी केली होती। त्याने 30,000 रिकाम्या कॅप्सूलची ऑर्डर दिली होती आणि सुमारे 50 किलो झिंक फॉस्फेट व विषारी रसायने मागवली होती। यावरूनच पोलिसांनी हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त केला। यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे चौकशी दरम्यान आरोपीने त्याला 15,000 लोकांचा जीव घ्यायचा होता अशी कबुली दिली आहे, अशी खळबळजनक माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणात काही लोक अनावधानाने सहभागी झाले आणि त्यांनीही या कॅप्सूल इतरांना दिल्या असल्याचे तपासात दिसून आले आहे। आरोपी फैयाज प्रेमजी हा मूळचा पुण्यातील असून BBA पदवीधर आहे। तो मागील काही दिवसांपासून मुंबईतील डोंगरी परिसरातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता। पोलिसांच्या मते त्याने तेथे या संपूर्ण प्रकरणाचा कट रचला। तसेच त्याने 2019 ते 2025 दरम्यान इराण आणि इराक येथे अनेक प्रवास केल्याची देखील माहिती समोर आली आहे। त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी आल्याने मानसिक स्थिती प्रभावित झाल्याचे देखील स्थानिकांचे म्हणणे आहे। मात्र पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही। या प्रकरणात भायखळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 123 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच न्यायालयाने आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। यात इतर कोणाचा सहभाग आहे का, या रसायनांचा पुरवठा कसा झाला आणि या प्रकारामध्ये कुठला नेटवर्कचा सहभाग तर नाही ना, याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय। तरी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।